नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्याच यूट्यूब प्लॅटफॉर्म साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू। बघा, आजचा आपला जो पार्ट आहे, आजचा आपला पार्ट हा थोडासा रिलेटेड टू द पार्ट ऑफ कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आहे। आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट की आपल्याला थोडेसे डिफिकल्ट लेवलचे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे, सॉरी क्वाड्रॅटिक इक्वेशन नॉट अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, जे काही इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे मोस्ट प्रोबेबली त्याच्यामध्ये लिनियर इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात। आणि ते लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करत असताना बऱ्याचदा आपल्याला जे फ्रॅक्शनशी रिलेटेड असलेल्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट्स माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे। जर तुमच्या लक्षात आलं असेल, याच्या अगोदरचे जर व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितले असतील तर आपण आपले हे जे व्हिडिओ आहेत, मी जे व्हिडिओ जनरली पब्लिश करतो ह्या व्हिडिओजमध्ये मी काहीतरी एखादी नवीन कन्सेप्ट, काहीतरी एखादा नवीन पार्ट या ठिकाणी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये घेत असतो। अशा बेसिक्स ज्या बेसिक्स तुम्हाला डिजिटल प्लॅटफॉर्मवर बघायला खूपच कमी केसेसमध्ये मिळत असतील किंवा मिळतही नसतील, कारण ज्या लेवलला मी प्रिपरेशन करून घेतो, ज्या लेवलला मी व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करतोय, मी बरेच व्हिडिओज या ठिकाणी बघितलेले आहेत। इतक्या बेसिक लेवलचे जे काही रूल्स आहेत ते रूल्स खूप कमी किंवा काहीच ठिकाणी किंवा कुठे सांगितल्याही जात नसतील असं मला वाटतं। तर माझा हा जो बेसवर किंवा जो बेसिक्सवर माझा असलेला हा जो जोर आहे तो का आहे हे तुमच्या विद्यार्थ्यांच्या ऑलरेडी लक्षात आलं असेल, कारण तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी जे आता न्यूली प्रिपरेशन चालू झालं त्यांनी केलेलं आहे। जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले, NRA नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीबद्दल पण बोललो, तर त्या अनुषंगाने एक गोष्ट मात्र लक्षात आलेली आहे की पुढे आपल्याला काही अपॉर्च्युनिटीज नक्कीच मिळणार आहेत परीक्षांच्या। त्याच्यासाठी आपल्याला मतलब कॉमन एलिजिबिलिटी टेस्टमध्ये जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे, कारण वन्स यू क्वालिफाय इन द CET देन 3 वर्षाची व्हॅलिडिटी तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे, मी तुम्हाला काल सांगितलं आहे। आणि त्या 3 वर्षाची व्हॅलिडिटी जर तुम्हाला हवी असेल तर या 3 वर्षाच्या व्हॅलिडिटीसाठी हे जे बेसिक्सचे जे मी लेक्चर्स या ठिकाणी घेतोय याला पर्याय नाही। जर तुम्हाला 3 वर्षाच्या CETमध्ये जर क्वालिफाय व्हायचं असेल तर नक्कीच आपल्याला या बेसिक्स शिवाय तिथं पर्याय नसणार आहे। सो डोंट वरी अबाउट इट, वेळोवेळी मी या गोष्टी तुम्हाला सांगतच जाणार आहे। परंतु आजचा आपला जो पार्ट आहे, जे कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल नावाचं जे चॅप्टर आपण ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे त्याच्याशीच रिलेटेड असलेला हा पार्ट आहे। जेव्हा लिनियर इक्वेशन्स आपल्याला विचारले जातात त्या लिनियर इक्वेशन्समध्ये फ्रॅक्शनशी रिलेटेड असलेला जो पार्ट आहे तो आपल्याला बऱ्याचदा विचारला जातो। सो आज आपण या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आपलं चॅप्टरचं नाव आज आहे फ्रॅक्शन आणि अननोन व्हेरिएबल। काही अननोन व्हेरिएबल्सशी रिलेटेड असलेल्या कन्सेप्ट्स आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याच्यामध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑलरेडी बघितलेलं आहेत, तर थोडंसं लिनियर इक्वेशनच्या बाबतीत काही रूल्स आणि ॲडिशन सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ऑफ द फ्रॅक्शन्स याच्याशी रिलेटेड असलेला काही पार्ट आपण या ठिकाणी बघूयात। सुरुवात आपण या ठिकाणी करतोय ॲडिशन सबट्रॅक्शन, मतलब फ्रॅक्शनचे जे ॲडिशन सबट्रॅक्शन आहे त्याच्याशी रिलेटेड असलेला पार्ट आपण या ठिकाणी आज बघणार आहोत। इथं तुम्ही बघू शकता साइन अलॉटमेंट, ॲडिशन सबट्रॅक्शनचे साइन अलॉटमेंटचे मी काही रूल्स जे आपण चॅप्टर नंबर 1 मध्ये ऑलरेडी बघितलेले होते ते मी परत एकदा या ठिकाणी बोर्डवर लिहिलेले आहे। ते कशासाठी बघा, मी याच्या अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा पहिलं लेक्चर झालं तेव्हा, जेव्हा दुसरं लेक्चर झालं आपलं कुठलं डेसिमलचे ॲडिशन सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, मी तेव्हाही सांगितलं होतं आणि मी आजही परत एकदा या ठिकाणी रिपीट करणार आहे। सो जस्ट ती गोष्ट थोडीशी गाठ मारून घ्या किंवा थोडंसं लक्षात त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे की तुम्ही परफेक्ट नंबरचे ॲडिशन सबट्रॅक्शन करा, डेसिमल नंबरचे ॲडिशन सबट्रॅक्शन करा किंवा अल्टिमेटली तुम्ही फ्रॅक्शन नंबरचे ॲडिशन सबट्रॅक्शन करा। साइन अलॉटमेंटचा जो रोल आहे तो रोल अति महत्त्वाचा आहे। इट इज व्हेरी इम्पॉर्टंट। इन्स्टेड ऑफ दिस रूल्स यू आर not going to solve any questions of decimal number or fraction number or perfect number. So addition subtraction चे हे जे रूल्स आहेत हे रूल्स आपल्याला माहीत असणं तितकंच गरजेचे आहे असं मला वाटतं। म्हणून एक थोडंसं रिव्हिजन म्हणून मी या ठिकाणी ते परत एकदा घेतलेले आहेत की प्लस प्लस असेल तर प्लस होणार, मायनस मायनस असेल तर नक्कीच त्यांची ॲडिशन होते। साईन मात्र त्यांना अलॉट करताना आपण मायनसचा साईन देतो किंवा त्याला आपण असंही म्हणतो की मोठ्या संख्येचा साईन दिला जातो। प्लस मायनस जर असेल तर नक्कीच त्याची वजाबाकी होते। प्लस मायनस असेल सो देअर विल बी द सबट्रॅक्शन, पण सबट्रॅक्शन झाल्याच्या नंतर जे उत्तर येणार आहे त्या उत्तराला मात्र जो लार्जर नंबरचा साईन आहे तो साईन त्या ठिकाणी दिला जाईल, मग तो प्लस असू शकतो किंवा मायनस असू शकतो। मायनस प्लस असेल तरीही आपल्याला तिथे वजाबाकीच होणार। साईन मात्र अलॉट करताना परत एकदा मायनसचा साईन किंवा लार्जर नंबरचा साईन आपल्याला त्या ठिकाणी अलॉट करायचा आहे। पुढे आहे मायनस मायनस मायनस, 3 टाइम जर मायनस आला असेल आपल्याला सिम्पली तरी आपल्याला त्याची ॲडिशनच करायची। साईन त्याला अलॉट करताना मायनसचा असेल, मायनस 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 4 वेळेस असतील, 5 वेळेस असतील, 6 वेळेस असतील, कितीही वेळेस जरी असली तरी मायनस मायनसची ही ॲडिशनच करायची आपल्याला। मात्र साईन त्याला अलॉट करताना आपल्याला मायनसचा साईन या ठिकाणी अलॉट करायचा आहे। तर हा आपला बेसिक पार्ट होता की हा साईन अलॉटमेंट आपल्याला या ठिकाणी पण इक्वली कन्सिडर करायचा आहे। बघा नेमकं
फ्रॅक्शन आपल्याला जे आहेत टाईप ऑफ फ्रॅक्शन्स आपण ज्याला म्हणतो टाईप्स ऑफ फ्रॅक्शन. बघा हे टाईप्स ऑफ फ्रॅक्शन आपल्याला वेदर इट इज ॲडिशन सबट्रॅक्शन असेल किंवा मल्टिफिकेशन डिव्हिजन असेल कुठलाही पार्ट असू द्या, दोन टाईप आपल्याला मिळतात. पहिला जो पार्ट आहे तो मिळतो आपल्याला प्युअर फ्रॅक्शन. हा जो पहिला पार्ट आहे हा झाला प्युअर फ्रॅक्शन, ज्याला जर तुम्हाला माहीत असेल, जर काही लोकांचं मराठी मीडियममधून जर एज्युकेशन झालं असेल तर प्युअर फ्रॅक्शनला म्हणलं जातं अपूर्णांक, मराठीतून त्याला आपण अपूर्णांक असं म्हणतो. आणि जो दुसरा फ्रॅक्शन आहे, दुसरा फ्रॅक्शन या ठिकाणी आपल्याला विचारला जाणार आहे, इट इज मिक्स फ्रॅक्शन. हा जो सेकंड पार्ट आहे इट इज मिक्स फ्रॅक्शन. आता या मिक्स फ्रॅक्शनला मराठीमधून खूपच चांगलं असं हे नाव या ठिकाणी आहे. मिक्स फ्रॅक्शनला मराठीतून म्हणतात पूर्णांकयुक्त अपूर्णांक. ज्या लोकांचं मराठी मीडियममधून एज्युकेशन झालेलं आहे त्या लोकांना हे समजायला खूप सोपं जाईल की प्युअर फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक आणि मिक्स फ्रॅक्शन म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग ते ॲडिशन सबट्रॅक्शन असतील किंवा मल्टिफिकेशन डिव्हिजन असतील, आपल्याला ह्या दोन फॉर्मॅटमध्ये फ्रॅक्शन विचारले जातात, अपूर्णांक विचारले जातात, मिक्स फ्रॅक्शन आणि प्युअर फ्रॅक्शन. बघा साइन अलॉटमेंटचे रूल ऑलरेडी तुमच्या समोर आलेले आहेत. टू टाईप्स ऑफ द फ्रॅक्शन्स ते पण ऑलरेडी तुमच्या समोर आलेले आहेत. सुरुवात आपण ॲडिशन सबट्रॅक्शनपासून आज करणार आहोत. याचा उपयोग आपल्याला पुढे चालून सिम्प्लिफिकेशनमध्ये, त्याच्यानंतर ॲप्रॉक्सिमेशनमध्ये, त्याच्यानंतर कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल नावाचं जे चॅप्टर आहे आपलं 5 मार्क्सचं, त्याच्यामधले पुढचा जो पार्ट आपला बघायचा राहिला आहे. कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण ऑलमोस्ट कव्हर केलेले आहेत, परंतु जे लिनियर इक्वेशन्स आहे, जे रूट बेस असतात, तर रूट बेस इक्वेशन्स, लिनियर इक्वेशन सॉल्व करत असताना आपल्याला हा पार्ट जो आहे खूप जास्त महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले करतो. त्याच्यासाठी ते पुढचे प्रॉब्लेम्स घेण्याच्या अगोदर मला असं वाटलं की या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं खूप जास्त गरजेच्या आहेत. सो वन बाय वन आपण या ठिकाणी सुरुवात मिक्स फ्रॅक्शन प्युअर फ्रॅक्शनपासून करूयात. पहिले आपण ॲडिशन सबट्रॅक्शनचे प्युअर फ्रॅक्शन आणि ॲडिशन सबट्रॅक्शनचे मिक्स फ्रॅक्शन हा फॉर्मॅट प्रथमतः बघूयात. देन वी आर मुव्हिंग टुवर्ड्स द मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ॲडिशन सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन हा पार्ट आपण जेव्हा बघतो तेव्हा एक महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल आणि तो आहे LCM. आता बेसिकली LCMचा सेपरेटली खूप जास्त यूज आपल्याला या ठिकाणी करायचा नाही आहे. ज्यावेळेस आपण नंबर सिस्टीमचा पार्ट बघणार आहोत त्यावेळेस तुम्हाला ते बघायला मिळेल की LCM नेमकं काय असतं. LCM HCFचा पार्ट आपण बघणार आहोत, तर तो पार्ट आपला पुढे आहे. पण सध्या आपल्याला फक्त या ठिकाणी ॲडिशन सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शनमध्ये आपल्याला LCM हा पार्ट बघावा लागतो. आता LCM म्हणजे काय? आता जेव्हा क्लासरूममध्ये विद्यार्थी बसलेले असतात तेव्हा मी जनरली त्यांना विचारतो, बरेच वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं ते या ठिकाणी देतात. पण आता तुम्ही क्लासरूममध्ये नाही आहात त्याच्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टली सांगतो, लिस्ट कॉमन मल्टिपल. LCM म्हणजे काय असतो? लिस्ट कॉमन मल्टिपल. सर लिस्ट कॉमन मल्टिपलचा नेमकं काय उपयोग आहे किंवा तो कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो? तर एक छोटंसं उदाहरण जर झालं या ठिकाणी बघायचं असेल आपल्याला, तर 2, 4, 6 आणि 8 ह्या नंबरचा जर मला LCM फाइंड आउट करायचा असेल तर LCM म्हणजे काय? LCM म्हणजे दिलेले जेवढेही नंबर्स आहेत, ह्या 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल, ह्या चारही नंबरचा लिस्ट कॉमन मल्टिपल आपल्याला काढायचं आहे. तसं जर बघायला गेलो आपण तर या सगळ्यांचे कॉमन मल्टिपल जे आहेत ते अनलिमिटेड आहेत. खूप साऱ्या कॉमन मल्टिपल्स आपल्याला ह्या नंबर्सचे मिळतील. बट इट शुड बी व्हॉट? इट शुड बी लिस्ट. इट शुड बी अ लिस्ट कॉमन मल्टिपल. हा महत्त्वाचा पार्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे की एक लिस्ट कॉमन मल्टिपल. मग लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे काय? तर अशी एक लहानातली लहान संख्या ज्या संख्येला हे चारही आकडे भाग देऊ शकतात त्या नंबरला म्हटलं जातं लिस्ट कॉमन मल्टिपल. सर हा लिस्ट कॉमन मल्टिपल किंवा LCM आपल्याला का फाइंड आउट करायचं आहे? तर आपण जेव्हा फ्रॅक्शन नंबरचे ॲडिशन करणार आहोत, फ्रॅक्शन नंबरचे सबट्रॅक्शन जेव्हा करणार आहोत त्यावेळेस आपल्याला यांचा बेस जो आहे तो बेस सेम करायचा असतो. दिस इज द रूल ऑफ फ्रॅक्शन्स ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. आता नेमका त्याचा मागचा नेमका रूल काय आहे? ज्यावेळेस ऑफलाईन लेक्चर आपले चालू होणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला डीपमध्ये सांगेल. आता या लेक्चरमध्ये जास्तीत जास्त ते व्हिडिओमध्ये जर मी सांगायला गेलो तर खूप जास्त लेंदी हा व्हिडिओ या ठिकाणी होईल. लक्षात फक्त एवढंच ठेवायचं की आपल्याला ह्या सगळ्यांचा बेस सारखा करून यांची ॲडिशन सबट्रॅक्शन या ठिकाणी करावी लागते. म्हणजे उदाहरणार्थ मी जर असं म्हटलं की 1/3 + 2/5 + 9/8 तर यांची ॲडिशन आपण अशी करू शकतो का? 9 1 10 2 12, त्याच्यानंतर 8 5 13 6 16, मग हे झाले 4 3 12 आणि 4 4 16. अशा प्रकारे याची ॲडिशन सबट्रॅक्शन आपल्याला करायची नसते. तर यांचा बेस जो आहे तो बेस आपल्याला या ठिकाणी सेम करायचा आहे. आणि कुठल्याही फ्रॅक्शन नंबरचा बेस जर आपल्याला सेम करायचा असेल तर LCM इज द बेस्ट वे टू सेम और कॉमन द बेस ऑफ दॅट फ्रॅक्शन नंबर. तर यांचा बेस आपल्याला सेम करायचा असतो, त्यालाच लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणतात. मग सर लिस्ट कॉमन मल्टिपल फाइंड आउट करताना नेमकं कशा प्रकारे करायचं आहे आपल्याला ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आता बघा, समजा एक उदाहरण जर मी या ठिकाणी घेतलं
आता लिस्ट कॉमन मल्टिपल तुमच्या लक्षात आलं आहे की सर्वात लहान असा कॉमन मल्टिपल त्या सगळ्यांचा आपल्याला शोधायचा आहे. तसे अनलिमिटेड असतील, खूप सारे असतील, बट इट शुड बी द लेस. आता एक छोटंसं उदाहरण मी तुमचं या ठिकाणी घेतो आहे बघा. छोटंसं उदाहरण काय घेतो बघा. समजा मी असं म्हटलं की 1/3 प्लस 1/4 प्लस 1/6 मला यांची ॲडिशन करायची. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले 1, 2, 3 अशी यांची ॲडिशन नाही करायची. तर हा जो दिलेले डिनॉमिनेटर्स आहेत, ह्या डिनॉमिनेटरमध्ये 3, त्याच्यानंतर 4 आणि 4च्या नंतर 6. तर ह्या 3, 4 आणि 6 ह्या तिघांचा जो बेस आहे तो आपल्याला सेम करायचा आहे विथ द हेल्प ऑफ LCM. मग सर LCM फाइंड आउट कसा करायचा? बघा, LCM फाइंड आउट करण्यासाठीची खूप सर्वात सोपी अशी मेथड या ठिकाणी आहे की दिलेले 3, 4 आणि 6 यांच्यापैकी जो तिघांपैकी 2 असतील तर दोघांपैकी, 4 डिनॉमिनेटर असतील तर 4 पैकी जो सर्वात मोठा डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर पकडायचा. आता 3, 4 आणि 6 मध्ये सर्वात मोठा डिनॉमिनेटर जर तुम्ही बघितला तर नक्कीच या ठिकाणी 6 आहे. तर मी सर नेमका मोठाच LCM का पकडायचा? कारण आपल्याला लहानात लहान संख्या जर कन्सिडर करायची असतील तर इथूनच करावं लागेल, कारण 6 साठी सर्वात लहान संख्या म्हणजे तो स्वतःच असतो, हे लक्षात घ्या. ओके, 3 पासून सुरुवात नाही करू शकत, कारण का ऑलरेडी त्याच्या रेसमध्ये 6 पण आहे. तर 6 साठी सर्वात लहान संख्या ही कुठली होणार? 6च होणार. म्हणून दिलेल्या डिनॉमिनेटर्समध्ये जो सर्वात मोठा डिनॉमिनेटर आहे त्याला आपल्याला टार्गेट करायचं. मग बघा, 6 हा स्वतःचा मल्टिपल आहे. जस्ट रिमेंबर वन थिंग दॅट एव्हरी नंबर इज द मल्टिपल ऑफ इट सेल्फ. प्रत्येक नंबर हा स्वतःचा मल्टिपल असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून मी जर बघितलं तर 6 हा स्वतःचा मल्टिपल आहे. त्याच्यानंतर 3चा पण 6 मल्टिपल आहे, म्हणजे 3च्या पण टेबलमध्ये 6 येतो. पण तुम्ही जर 4चा टेबल जर म्हणत असाल तर 4च्या टेबलमध्ये 6 मिळेल का आपल्याला? नाही. 4 1 4, 4 2 8 मिळतील डायरेक्टली. मग अशा वेळेस काय करायचं? हा लार्जर डिनॉमिनेटर, बऱ्याच केसेसमध्ये जो लार्जर डिनॉमिनेटर आपण पकडलाय तोच त्या ठिकाणी LCM असतो, पण इथं नाही आहे. मग सर अशा केसमध्ये काय करायचं? तर तो लार्जर डिनॉमिनेटरला काय करायचं? त्याचा टेबल 1 1 प्लेस पुढे घेऊन जायचं. मग 6 1 6 झाला, 6 2 12. आता बघा, हा जो 12 आपल्याला या ठिकाणी दिलाय तुम्ही बघू शकता, 3च्या पाड्यामध्ये पण 12 आहे, 4च्या पाड्यामध्ये पण 12 आहे आणि 6च्या पाड्यामध्ये पण 12 आहे. तर 12 हा असा कॉमन मल्टिपल झाला या तिघांचा, 3, 4 आणि 6चा, जो तिघांचाही मल्टिपल आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो सर्वात लहान आहे. आता 12च्या मल्टिपलमध्ये असलेले जेवढेही नंबर्स आहेत पुढचे, तो प्रत्येक नंबर हा कॉमन मल्टिपल असणार आहे या तिघांचा, पण इट शुड बी द लेस देन लिस्ट कॉमन मल्टिपल कुठला असणार आहे? तर नक्कीच हा असेल 12. मग आता सर इथून पुढची कंडिशन काय नेमकी? आता LCM तर आपल्याला मिळालेला आहे 12. चला मी इथं घेतो, त्याला 12 घेतले. आता याच्यात नेमका पार्ट काय? हा जो फ्रॅक्शन आहे इट इज वन काइंड ऑफ रेशो. आपण याला रेशो पण म्हणू शकतो. या 1/3ला आपण 1:3 पण म्हणतो. म्हणजे सिम्पली इट इज वन काइंड ऑफ रेशोज. अँड जस्ट रिमेंबर वन थिंग दॅट रेशोज आर ऑलवेज इन अ प्रपोर्शन. जे रेशोज आहेत ते कधीही कुठल्या तरी एका इक्वल नंबरच्या प्रमाणामध्ये, इक्वल नंबरच्या प्रपोर्शनमध्ये असतात. त्याच्यामुळे जो बदल डिनॉमिनेटरमध्ये होणार आहे तोच बदल जर न्यूमरेटरमध्ये जर झाला तर त्यांच्या व्हॅल्यूमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक या ठिकाणी पडत नाही. मग सर आता काय करायचं? बघा, ह्या 3ला आपण 12 केलं आहे. आता म्हणजे डिनॉमिनेटर बेस सेम केला, तर ज्या प्रपोर्शनमध्ये डिनॉमिनेटर बदलला आहे त्याच प्रपोर्शनमध्ये आपल्याला न्यूमरेटरला बदलायचं आहे. मग 3ला 12 होण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3 चौक 12. म्हणून याच्या न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय जर 4 केलं तर 4 1 4 या ठिकाणी आपण घेतला. त्याच्यानंतर प्लस साईन आपल्याला ॲज इट इज फॉलो करायची. ह्या 4ला 12 होण्यासाठी कितीने मल्टिप्लाय केले? 3ने मल्टिप्लाय केले. 4 त्रिक 12 होतात, म्हणून याला पण मल्टिप्लाय बाय 3 करा. हा झाला 3 1 3 प्लस ह्या 6ला 12 होण्यासाठी कितीने मल्टिप्लाय केले? 2ने मल्टिप्लाय केलं. 6 2 12, म्हणून याला पण मल्टिप्लाय बाय 2 करायचं आहे. बे 1 बे. वरती बघा, 4 आणि 3 7, 7 आणि 2 किती होतात? 9/12. सो याला भाग जातोय. 3 त्रिक 9, 3 चौक 12. सो फायनली युअर आन्सर वुड बी 3/4. हे लक्षात घ्या. सो दिस इज द ॲक्च्युअल प्रोसिजर टू सॉल्व द फ्रॅक्शन इन ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. जेव्हा आपण अपूर्णांकाच्या बेरीज वजाबाकी करतो तेव्हा अपूर्णांकाच्या बेरीज वजाबाकी करत असताना आपल्याला हा LCM काढणं खूप जास्त गरजेचं आहे. रेकॉर्डेड लेक्चर आहे, त्याच्यामुळे मी रिपीट या ठिकाणी करणार नाही आहे. तुम्ही लेक्चर थोडंसं रिवाइंड करून 2 मिनटं मागे जाऊन परत एकदा बघू शकता की मी या ठिकाणी कशा प्रकारे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरमध्ये एक समन्वय या ठिकाणी ठेवलेला आहे. का तर त्याचं एक छोटंसं उदाहरण मी या ठिकाणी दिलं आहे की फ्रॅक्शन इट इज वन काइंड ऑफ रेशो, फ्रॅक्शन इट इज वन काइंड ऑफ कंपॅरिझन. तर कंपॅरिझन करत असताना कधी पण लक्षात ठेवायचं आहे की जो बदल डिनॉमिनेटरमध्ये झाला आहे त्याच प्रपोर्शनमध्ये जर न्यूमरेटर बदलला तरच त्याच्या व्हॅल्यूमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल या ठिकाणी होणार नाही. तर हा LCM आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. तर उत्तर मिळालं मला 3/4.
दिस विल बी युअर फायनल आन्सर. आता ह्या अपूर्णांकामध्ये, या उत्तरामध्ये जर तुम्ही बघितलं तर न्यूमरेटर हा डिनॉमिनेटरपेक्षा लहान आहे. सो दिस इज द पार्ट ऑफ प्युअर फ्रॅक्शन. हे जो पार्ट आहे, असे फ्रॅक्शन हे प्युअर फ्रॅक्शन कन्सिडर केले जातात की ज्यांच्या डिनॉमिनेटरपेक्षा न्यूमरेटर लहान आहे. इथं तुम्ही बघू शकता 3 हा 4 पेक्षा लहान आहे. सो दिस इज अ प्युअर फ्रॅक्शन. हा जो पार्ट आहे याला आपण प्युअर फ्रॅक्शन या ठिकाणी म्हणू शकतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा, खूप स्टेप बाय स्टेप मी या ठिकाणी कन्सिडर करतोय, कारण ह्या बेसिक्स जर नसतील ना मित्रांनो, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला पुढे येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी खूप येतील. माझ्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी या गोष्टीला अंडर एस्टिमेट केलेला आहे आणि त्या गोष्टीचा पश्चाताप त्यांना खूप उशिरा झालेला आहे. तर येणाऱ्या काही नवीन विद्यार्थ्यांनी परत त्याच प्रकारची चुकी या ठिकाणी करू नये म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी हे सांगत चाललो आहे की बेसिक्सला इग्नोर करू नका, बेसिक्सला अंडर एस्टिमेट करू नका. तर त्याच्यातलाच हा एक पार्ट आहे जो आपण आज चालू केला आहे. इथं तुमच्या प्रॉपरली लक्षात आला असेल की इट इज ऑल अबाउट व्हॉट, it is all about LCM. If you want to calculate, if you want to add the fraction number over here, then you will have to calculate the LCM of denominators. तर त्या डिनॉमिनेटरचा LCM कसा सॉल्व आपण या ठिकाणी केला आहे ते आपण बघितले. आता हे वरती दिलेले जे 2 प्रॉब्लेम्स आहेत हे प्युअर फ्रॅक्शनचेच आहे, प्युअर फ्रॅक्शनचेच एक्झाम्पल्स आहेत. तर हे एक्झाम्पल्स आपण कसे सॉल्व करायचे ते बघूयात. बघा, पहिला जो क्वेश्चन आहे, पहिला क्वेश्चन आता तुमच्या लक्षात आलं आहे का आपल्याला इथे LCM काढायचा आहे. सो स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बघा, 4/3 प्लस 7/6 प्लस 5/2 याची ॲडिशन आपल्याला करायची. याचे न्यूमरेटर जर तुम्ही बघितले तुमच्या लक्षात येईल 3, 6 आणि 2 हे यांचे डिनॉमिनेटर्स आहेत. आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट की या तिघांपैकी जो मोठा फॅक्टर आहे, मोठा डिनॉमिनेटर आहे तो आपल्याला कन्सिडर करायचा. याच्यातला सर्वात मोठा कोण मिळाला आपल्याला? 6 मिळतोय. I already told you that every number is the multiple of itself. So in that case 6 हा स्वतःचा मल्टिपल आहेच. 3चा पण तो 3 दुनी 6 होतात आणि 2च्या पण टेबलमध्ये 6 येतो. म्हणजे 6 जो लार्जर डिनॉमिनेटर इथं दिलेला आहे 6 तोच त्या सगळ्यांचा काय झाला आहे? LCM झाला आहे. बघा, 3ला जर 6 व्हायचा असेल तर कितीने मल्टिप्लाय केले? 2ने. म्हणून याला पण आपण 2ने मल्टिप्लाय केलं तर हा मिळाला 4 दुनी 8 प्लस 6 एक 6च होतो म्हणून याला कुठल्याही प्रकारे मल्टिप्लाय करायची गरज नाही आहे. सो इट विल बी 7 1 जार 7, 7 एक 7च असेल. प्लस हा बेत्रिक 6 होतो म्हणजे 2ला जर 6 व्हायचा असेल तर 3ने मल्टिप्लाय केलं, याला पण 3ने आपण मल्टिप्लाय करूयात. अशा प्रकारे आपल्याला इथे मिळेल 7 आणि 8 होतात 15 आणि 15 आणि 15 किती होतात? 30. म्हणजे 30/6. सो याचं उत्तर मिळेल आपल्याला 6 पंचे 30. सो दिस विल बी द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अशा बऱ्याच ठिकाणी होणार आहे की जरी तुम्ही ॲडिशन अपूर्णांकाची करत आहात पण अल्टिमेटली डिनॉमिनेटर न्यूमरेटरला डिनॉमिनेटर जर परफेक्टली डिव्हिजिबल असेल तर 6 पंचे 30 असं डायरेक्ट उत्तरसुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं. हे लक्षात घ्या. चला पुढे आलो आहे आपण. आता इथं 4 आहे, त्याच्यानंतर 8 आहे, त्याच्यानंतर 2 आहे. यांच्यामध्ये डिनॉमिनेटर जो मोठा दिला आहे आपल्याला 8 दिला आहे. मी त्याला टार्गेट केलं आहे, 8 घेतला आहे. 4ला जर 8 व्हायचा असेल तर 2ने मल्टिप्लाय केलं म्हणून याला पण मी मल्टिप्लाय बाय 2 केला. बे एक बे प्लस 8 एक 8 होतो म्हणून वरती मी 3 एक 3च केला आहे आणि प्लस हे बेचोक 8 होतात म्हणून मी वरती 3 चोक 12 केलेले आहेत. हे लक्षात घ्या. मी परत एकदा रिपीट करतो. बेचोक 8 होतात म्हणून याला पण मल्टिप्लाय बाय 4 त्रिक 12. तर 12 आणि 3 15, 15 आणि 2 किती होतात? सो 17 होतात. 17/8 असं आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. 12 आणि 3 15 आणि 2 17, 17/8. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का या ठिकाणी? सर कुठली गोष्ट लक्षात आली? मी आता थोड्या वेळापूर्वी इथे जे उत्तर घेतलं होतं 4/3/4 तर तो पार्ट जो होता तो प्युअर फ्रॅक्शनचा होता. पण ह्या फ्रॅक्शनकडे जर तुम्ही बघितलं, हा जो फ्रॅक्शन दिला आहे 17/8 ह्या फ्रॅक्शनकडे जर तुम्ही बघितलं तुमच्या लक्षात येतं की 17 हा 8पेक्षा ऑलरेडी मोठा आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे की जर तुम्हाला प्युअर फ्रॅक्शन जो पार्ट मी या ठिकाणी सांगितला होता की प्युअर फ्रॅक्शन नेमकं कसं असतं. प्युअर फ्रॅक्शन असं असतं की फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं सो 3/4 असेल, त्याच्यानंतर 1/2 असेल, त्याच्यानंतर 7/8 असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे या उदाहरणांमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं आहे की प्रत्येक उदाहरणामध्ये डिनॉमिनेटरपेक्षा न्यूमरेटर लहान आहे, डिनॉमिनेटरपेक्षा न्यूमरेटर लहान आहे, डिनॉमिनेटरपेक्षा न्यूमरेटर लहान आहे. सो दीज आर दी प्युअर एक्झाम्पल ऑफ प्युअर फ्रॅक्शन. ओके. पण इथं जर तुम्ही बघितलं तर ह्या केसमध्ये आणि ह्या केसमध्ये फरक आहे. इथं 17/8 दिला आहे, इथं न्यूमरेटर डिनॉमिनेटरपेक्षा मोठा आहे. जेव्हा अशी सिच्युएशन येते की 17/8 दिलं आहे म्हणजे हे उत्तर तुमचं चुकीचं आहे असा प्रकार नाही आहे. नक्कीच हे उत्तर पण करेक्ट आहे. पण एक्झामिनेशन्समध्ये जे ऑप्शन्स आपल्याला दिलेले असतात ते कधीच ह्या फॉर्मॅटमध्ये नसतात. तर ते एक तर प्युअर फ्रॅक्शनचा ह्या फॉर्मॅटमध्ये असतील तर त्याच्या व्हॅल्यूज अशा असल्या पाहिजे. अदरवाईज जर अशा पार्टमध्ये असेल की न्यूमरेटर डिनॉमिनेटरपेक्षा मोठा आहे तर यांना ते मिक्स फ्रॅक्शनमध्ये प्रेझेंट करतात. तर 17/8ला आपण मिक्स फ्रॅक्शनमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते बघा.
याने याला भाग द्यायचा आहे आपल्याला. 8 1 8, 8 दुनी 16, रिमाइंडर किती उरला 1. सो 2 फॅक्टोरियल 1/8 हे झालं आपलं उत्तर. बघा हा जो फॉर्मॅट आहे दिस इज द फॉर्मॅट ऑफ प्युअर फ्रॅक्शन आणि हा जो फॉर्मॅट आहे इट इज कॉल्ड ॲज मिक्स फ्रॅक्शन. सो परीक्षेमध्ये असा ऑप्शन देण्याची खूपच कमी चान्सेस आहे. आपल्याला हे उत्तर अशा प्रकारे सुद्धा आपल्यासमोर प्रेझेंट केलं जाऊ शकतं. मी क्लासरूममध्ये पण विद्यार्थ्यांना नेहमी तेच सांगत असतो की तुम्ही उत्तर मिळवलं आहे तुम्हाला 17/8 आणि ऑप्शन जर अशा प्रकारचे दिले असतील सो यू आर जस्ट गोइंग टू फाइंड इट आउट की 17/8 कुठेही दिसत नाही आहे. मग चला नन ऑफ दिसला टिक करायचं निघून जायचं. तिथं तुमचं उत्तर नेहमीच चुकेल. लक्षात घ्या इट इज 2 फॅक्टोरियल 1/8. 8 दुनी 16 प्लस 1 किती झाले तर 17/8 झाले. तर ह्या फॉर्मॅटला या ठिकाणी आपल्याला स्टार करायचं आहे कारण अशा प्रकारची उत्तरं आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळणार आहे. बिकॉज वी आर प्रिपेरिंग फॉर बँकिंग, वी आर प्रिपेरिंग फॉर SSC, वी आर प्रिपेरिंग फॉर RRB. सो ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत की जर या फॉर्मॅटमध्ये जर फ्रॅक्शन आला असेल तर त्याला आपण अशा प्रकारे मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट या ठिकाणी करू शकतो. अशा फ्रॅक्शन्सला आपल्याला कन्वर्ट करता येणार नाही. जर 3/4 असेल तर हा 3/4च राहील. ओके, याला कुठल्याही प्रकारे बदल होणार नाही. पण जर हा 4/3 जर आला असेल तर याला मात्र आपण 3 1 3 आणि 1 4 असं याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट या ठिकाणी करू शकतो. तर लक्षात ठेवा इथून पुढचे प्रॉब्लेम सॉल्व करत असताना जिथेही आपला फ्रॅक्शन अशा प्रकारे येईल त्याला आपल्याला अशा प्रकारे मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. प्रॉब्लेम नंबर 3 आपण बघूयात. बघा प्रॉब्लेम नंबर 3 काय 4/5 प्लस 7/10 मायनस 4/15. आता यांचा LCM आपल्याला काढायचा आहे. 5, 10 आणि 15चा LCM जर आपण बघितला तर यांच्यामधला लार्जर डिनॉमिनेटर पकडला मी 15. बघा 15 1 15, 15 इज द मल्टिपल ऑफ इट सेल्फ. इवन 15 इज द मल्टिपल ऑफ 5 ऑल्सो. 5च्या टेबलमध्ये 15 येतो मात्र 10च्या मल्टिपलमध्ये 15 येत नाही. म्हणून आपण काय करायचं तो जो लार्जर डिनॉमिनेटर आहे कुठला 15 15 त्याचा टेबल पुढे घेऊन जायचं आहे आपल्याला. मग 15 1 15, 15 दुनी किती होतात 30 होतात. तुम्ही बघू शकता सिम्पली या ठिकाणी मी घेतले 30. आता 5च्या टेबलमध्ये पण 30 येतो, 10च्या टेबलमध्ये पण 30 येतो आणि 15च्या टेबलमध्ये पण 30 येतो. बघा 5 सक 30 होतात. 5 सक 30 म्हणून याला मल्टिप्लाय मी 6 केले ते मिळेल मला 6 चोक 24 प्लस आता 10 3 30 होतात म्हणून मी याला 7 त्रिक 21 घेतलं मायनस 15 दुनी 30 होतात म्हणून मी याला 4 दुनी 8 घेतलं. तर सिम्पली डिनॉमिनेटर माझ्याजवळ किती आहे 30च आहे. मात्र 24मधून जर 8 गेले तर नक्कीच 16 उरतात आणि 16 आणि 21ची जर ॲडिशन आपण केले सो ही मिळतात 37/30. बघा हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे. मग सर आता 37/30 जर आपण बघितलं तर या ठिकाणी 37 हा 30पेक्षा कसा आहे परत एकदा मोठा आहे. तर मग याचं कॅल्क्युलेशन आपण कसं करायचं तर 30 1 30 आणि 7 तर हे होतात 1/7 फॅक्टोरियल 30 असं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळेल. व्हिडिओ रेकॉर्डेड आहे त्याच्यामुळे थोडंसं रिवाइंड करून तुम्ही बघू शकता. 30 घेतला त्याच्यानंतर 5 सक 30 होतात म्हणून 6 चोक 24 घेतला. 10 3 30 होतात म्हणून 7 त्रिक 21 होतात. मायनसचा साईन होता म्हणून मायनस घेतलाय. 15 दुनी 30 होतात म्हणून 4 दुनी 8 घेतले. 24मधून मी डायरेक्टली 8 वजा केले तर माझ्या लक्षात आलं की 24मधून 8 गेले 16 उरतात. 16 आणि 21 हे 37 होतात. 37/30 37 इज द प्राईम नंबर. त्याला कुठल्याही नंबरने भाग जात नाही म्हणून तो 37/30 असाच राहील. 1 फॅक्टोरियल 7/30 प्युअर फ्रॅक्शन मिक्स फ्रॅक्शन. चला इथं आलो आहे आपण आता 7/20 3/20 मायनस 5/20. आता अशा टाईपचे प्रश्न मी हा प्रश्न म्हणजे जाणून बुजून घेतला आहे. असे प्रश्न खूप काही जास्त केसेसमध्ये विचारले जात नाहीत की ज्यांचा डिनॉमिनेटर सेम आहे. जर सगळ्यांचा डिनॉमिनेटर सेम असेल सो माय डिअर स्टुडंट्स तोच आपला LCM असतो 20. आता डिनॉमिनेटरमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आहे म्हणजे काही कंपॅरिझन करण्याची गरजच नाही आहे किंवा त्यांना इक्वल प्रपोर्शनमध्ये चेंज करण्याची गरज आपल्याला या ठिकाणी नाही आहे. तर 20 20 20 होता म्हणून इथं मी 20च घेतले. डिनॉमिनेटरमध्ये बदल झालेला नाही आहे म्हणून यांच्यामध्ये पण बदल होणार नाही. तर 7 आणि 3 10 होतात. 10मधून जर 5 गेले तर 5च उरतात म्हणजे याचं उत्तर आपल्याला मिळेल 5 1 5 आणि 5 चोक 20. सो 1/4 विल बी द आन्सर. सो इन दिस केस जर आपण बघितलं तर ऑलरेडी न्यूमरेटर इज लेस दॅन डिनॉमिनेटर म्हणजे याचं कन्व्हर्जन जे आपण म्हणतो ते मिक्स फ्रॅक्शनमध्ये होणार नाही. याचं उत्तर 1/4 असंच या ठिकाणी राहील. प्रॉब्लेम नंबर 5 काय म्हणतोय बघा 7/25 3/25 3/10 मायनस आहे प्लस 8/50. आता याचे डिनॉमिनेटर जर बघितले आपण तर 20 25 10 आणि 50 यांच्यातला मोठा डिनॉमिनेटर जो आहे तो मी पकडला आहे 50. सो 50 इज द मल्टिपल ऑफ इट सेल्फ.
50 हा स्वतःचा मल्टिपल आहे, 10च्या टेबलमध्ये पण 50 येतो, 10 5 50 होतात. इवन 25च्या पण टेबलमध्ये 50 येतो, 25 दुनी 50 होतात, पण 20च्या टेबलमध्ये 50 येत नाही. मग या केसमध्ये आपल्याला परत काय करावं लागेल, तर 50च्या टेबलला थोडंसं पुढे घेऊन जाऊयात. 50 दुनी किती होतात सर, तर 50 दुनी होतात 100. जर तुम्ही बघितलं तर 20च्या टेबलमध्ये पण 100 येतो, 25च्या पण येतो, 10च्या पण ऑब्व्हियसली येतो आणि 50च्या तर येतोच. तर हे झाले 20 पंचे 100, म्हणून याला पण 5ने मी मल्टिप्लाय केले. हा झाला 7 5 35. साईन ॲज इट इज द्यायचं आहे. 25 चौक 100 होतात, म्हणून 4 त्रिक 12 मी या ठिकाणी घेतले, मायनस 10 10 100 होतात, म्हणून 10 3 30 मी या ठिकाणी घेतले, आणि 50 दुनी 100 होतात, म्हणून 8 दुनी 16 मी या ठिकाणी घेतले. तर तुम्ही बघू शकता यांचे ॲडिशन सबट्रॅक्शन कशा करायची ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. या 35मधून हे 30 जर गेले तर इथं 5 उरतात सिम्पली. हे झाले 12 आणि 5 17, 17 आणि 16 किती होतात, 33. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं 33/100. आता 33 हा ऑलरेडी 100पेक्षा लहान आहे, त्याच्यामुळे मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन तर होणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तर 33 आणि 100 या कुठल्याही नंबरला कॉमन किंवा इक्वल प्रपोर्शनमध्ये या ठिकाणी भाग देता येत नाही इन्स्टेड ऑफ 1. त्याच्यामुळे याचं फायनल आन्सर हे 33/100च राहील, हे लक्षात घ्या. कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट 3 वर्षासाठी आपल्याला जर कॉमन एलिजिबिलिटी टेस्टमध्ये एलिजिबल व्हायचं असेल तर ह्या गोष्टी माहीत असणं खूप जास्त गरजेचे आहे. माय डिअर स्टुडंट्स, ह्या गोष्टीला अंडर एस्टिमेट करू नका. पुढे आलोय आपण. आता 15/19 प्लस 9/38 मायनस 10/19 यांचा लार्जर नंबर दिला आपल्याला 38. आणि तुम्ही जर बघितलं 38 इज द मल्टिपल ऑफ इट सेल्फ अँड 19 ॲज वेल. म्हणजे 38 हा स्वतःचा मल्टिपल तर आहेच, पण तो 19 दुनी पण 38 होतो. त्याच्यामुळे दिलेल्या डिनॉमिनेटरमधला जो 38 आहे हाच आपला LCM या ठिकाणी झाला, एवढं मात्र नक्की. मग 19 दुनी 38 होतात, म्हणून हे झाले 15 दुनी 30 प्लस 38 एक 38 होतो, म्हणून हा 9 एक 9च होणार, आणि मायनस 19 दुनी 38 होतात, म्हणून 10 दुनी किती झाले तर 20 झाले सर. 19 दुनी 38, 10 दुनी 20. आता बघा ह्या 30मधून हे 20 गेले, 10 उरले, 10 आणि हे 9 किती झाले 19. मग 19/38 जर म्हणलं, 19 एक 19, 19 दुनी 38, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर मिळेल 1/2. सो दिस इज कॉल्ड ॲज प्युअर फ्रॅक्शन. तर प्युअर फ्रॅक्शन कशा प्रकारे सॉल्व केले जातात, त्याच्यानंतर त्यांचा LCM कशा प्रकारे कॅल्क्युलेट होतो, आणि अल्टिमेटली जे उत्तर आपल्याला मिळतात ते अशा प्रकारे असतात. त्याच्यानंतर जर न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये व्हेरिएशन जर दिलं असेल आपल्याला, तर त्या प्युअर फ्रॅक्शनचं मिक्स फ्रॅक्शनमध्ये जे कन्व्हर्जन आहे ते कन्व्हर्जन कशा प्रकारे केलं जातं त्याचा एक ओव्हरऑल व्ह्यू आपण या ठिकाणी बघितलेला आहे. नाऊ वी आर जस्ट सीइंग द प्युअर फ्रॅक्शन. आपण सध्या फक्त प्युअर फ्रॅक्शनचे जे क्वेश्चन्स आहेत ते या ठिकाणी बघतो आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित फोकस करा. अजून एक 2-3 प्रश्न आपण प्युअर फ्रॅक्शनचे या ठिकाणी बघूयात, आणि मग मिक्स फ्रॅक्शनचा पार्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 12/7 मायनस 13/21 मायनस 14/42 या 7, 21 आणि 42चा जो डिनॉमिनेटर आहे तो लार्जर डिनॉमिनेटर जर 42 आपण घेतला, 42 हा स्वतःचा मल्टिपल आहे, 21 दुनी पण 42 होतात आणि 7 सकम पण 42 होतात. म्हणून या प्रॉब्लेममध्ये जो लार्जर डिनॉमिनेटर आहे 42 तोच त्यांचा LCM या ठिकाणी झाला आहे. बघा 7 सकम 42 होतात, म्हणून याला पण मल्टिप्लाय मी 6 केले, 12 सकम हे झाले 72, मायनस 21 दुनी 42 होतात, म्हणून हे झाले 13 दुनी 26, मायनस 42 एक 42 होतात, म्हणून हे झाले 14. सो इक्वल टू लाईक दिस. 42 मी ॲज इट इज या ठिकाणी घेतले. बघा हे होता 6 आणि 4 10 या ठिकाणी मान तुम्ही 6 आणि 4 10, त्याच्यानंतर हे मिळाले आपल्याला 40. ओके, तर हे 40 72मधून जर समजा 40 गेले तर नक्कीच खाली किती उरतात तर 32 उरतात. 32/42. आता याला कुठला कॉमन नंबर भाग देऊ शकतो ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर 16 दुनी 32 होतात आणि 21 दुनी 42 होतात. याचं उत्तर मला मिळालं 16/21. आता 16/21ला इथून पुढे आपल्याला भाग देता येणार नाही आहे, कारण हे कुठल्याही इक्वल नंबरच्या प्रपोर्शनमध्ये नाही आहेत इन्स्टेड ऑफ 1. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 16 हा ऑलरेडी 21पेक्षा लहान आहे, त्याच्यामुळे हा प्युअर फ्रॅक्शनचा पार्ट या ठिकाणी असेल. इथं मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्याची गरज आपल्याला नाही. पुढचा प्रश्न आपण बघतोय. 7/3 मायनस 5/8 प्लस 3/4 मायनस 1/2 इक्वल टू वॉट. तर 3, 8, 4 आणि 2 मधला लार्जर डिनॉमिनेटर मी पकडला आहे परत एकदा 8,
8 इज द मल्टिपल ऑफ इट सेल्फ अँड 4 and 2 ॲज वेल. म्हणजे 2च्या पण पाड्यामध्ये 8 येतो, 4च्या पण पाड्यामध्ये 8 येतो, मात्र 3च्या पाड्यामध्ये 8 येत नाही. म्हणून याला आता 8चा टेबल आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. 8 दुनी 16 होतात. 16 परत एकदा 8च्या टेबलमध्ये येतो, 4च्या टेबलमध्ये येतो, पण 2च्या टेबलमध्ये येत नाही. सॉरी, 2च्या टेबलमध्ये पण येतो, पण 3च्या टेबलमध्ये परत एकदा 16 येणार नाही. म्हणून 8 त्रिक 24 केला आहे. बघा, जेव्हा मी 8 त्रिक 24 म्हटलं, 3 8 24 होतात, 8 त्रिक 24 होतात, 4 सक 24 होतात आणि 2 12 24 होतात. म्हणजे 24 इज द ॲक्च्युअली LCM ऑफ 3 8 4 and 2. या सगळ्यांचा तो काय झाला, सर्वात लहान असा कॉमन मल्टिपल झाला. मग बघा, 3ला जर 24 व्हायचं असेल तर 3 8 24 होतात, म्हणून याला मल्टिप्लाय बाय मी 8 केलं तर हे मिळाले मला 7 8 56 मायनस 8 त्रिक 24 होतात, म्हणून हे झाले 5 त्रिक 15 प्लस 4 सक 24 होतात, म्हणून याला पण 6 त्रिक 18 मी या ठिकाणी केले आणि 2 12 होतात, म्हणून याला पण मी 12 1 12 असं कन्सिडर या ठिकाणी केलेलं आहे. सो बघा, सिम्पली आपल्याला या दोघांची जर ॲडिशन आपण या ठिकाणी केली तर 10 20 20 आणि 27 ही जर 27 याच्यातून आपण वजा केलेले आहेत. ओके, हे 15 -15 आणि -12 यांची ॲडिशन होते -27 आणि 18 आणि याची ॲडिशन जर आपण केली तर 8 आणि 6 14 आणि 5 आणि 2 7 तर 74 होते. ओके, तर 74 मधून जर 27 गेले तर खाली किती उरतात, 14तून 7 गेले 7 आणि 7तून 3 गेले 4, म्हणजे याचं उत्तर मला मिळतं 47/24. हे झालं माझं उत्तर, 47/24. मग सर 47/24, आता इथं बघा 47 हा प्राईम नंबर आहे, भाग तर जाणार नाही. मग आता याला आपल्याला मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करता येतं का, तर नक्की येतं, कारण 24पेक्षा 47 हा मोठा आहे. म्हणून याला मी म्हणणार 24 1 24 आणि 24 नंतर किती उरतात 23. सो याचं उत्तर आपल्याला मिळतं 1 फॅक्टोरियल 23/24. असं आपलं या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी असेल. व्हिडिओ रेकॉर्डेड आहे, रिवाइंड करून तुम्ही या ठिकाणी बघू शकता की कशा प्रकारे कॅल्क्युलेशन आपण केलं आहे. 8चा 8 त्रिक 24 झाले. सिम्पली 3 8 24 होतात, म्हणून मी 8 7 56 घेतला आहे. 8 त्रिक 24 होतो, म्हणून 5 त्रिक 15 घेतला आहे. मायनसचा साईन होता, इथं प्लस आहे. 4 सक 24 होतात, म्हणून साईन त्रिक 18 घेतले आणि 2 12 24 होतात, म्हणून 12 1 12 घेतले. 15 आणि 12ची ॲडिशन जर बघितली तर 10 20 25 27 होते आणि 56 आणि 18 8 आणि 7 14, रिमाइंडर 1 6 आणि 1 7. तर 74 मधून जर समजा 27 गेले तर आपल्याला नक्कीच 47 त्या ठिकाणी मिळतात. 47/24 मिक्स फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं, 1 फॅक्टोरियल 23/24. पुढचा प्रश्न बघा, प्युअर फ्रॅक्शनमध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. 42/36 आणि 45/54. सो विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर एवढ्या मोठ्या नंबरचा LCM मी कसा काढायचा. बघा, त्या प्रॉब्लेमकडे थोडंसं पॉझिटिव्हली बघा. इथं जर तुम्ही बघितलं तुम्हाला लक्षात येईल की 42 आणि 36 हे ऑलरेडी कंपॅरिझनमध्ये आहे, त्याच्यामुळे यांना आपण लहान करू शकतो. बघा, हे होता साईन्स, आता 42 त्याच्यानंतर 6 6 36. ओके, प्लस इथं जर बघितलं तर 9 5 45 आणि 9 सखी 54. अशा प्रकारे जर आपण बघितलं तर यांचा डिनॉमिनेटर आपल्याला मिळाला 6 कॉमन. आता हे जर कॉमन असतील तर 7 आणि 5 किती झाले 12 झाले. 6 1 6 6 दुनी 12. म्हणजे इतका भयंकर दिसणारा प्रश्नाचं उत्तर किती मिळालं आपल्याला, तर 2 मिळालं. 6 दुनी 12. ओके, अशा फॉर्मॅटमध्ये पण प्रश्न आपल्या समोर येऊ शकतात. त्याच्यानंतर बघा, इथं पण तोच पार्ट आहे की 4/6 प्लस 8/12 प्लस 6/18 प्लस 3/9. तर याला 2 दुनी 4 करा ना, 2 दुनी 4 2 त्रिक 6 प्लस 4 दुनी 8, त्याच्यानंतर 4 त्रिक 12, त्याच्यानंतर प्लस 6 1 6 6 3 18. ओके, आणि 3 1 3 तर 3 त्रिक 9. बघा किती सोप्या पद्धतीने हा प्रश्न आपल्या समोर आला आहे. 2 दुनी 4 2 त्रिक 6 4 दुनी 8 4 त्रिक 12 6 1 6 6 त्रिक 18 3 1 3 3 त्रिक 9. सगळ्यांचा बेस झाला आहे सारखा आहे. माय डिअर स्टुडंट्स, 3 2 आणि 2 4 होतात, सगळे ॲडिशनमध्ये आहे, त्याच्यामुळे 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 1 6. तर याचं उत्तर आपल्याला मिळालं या ठिकाणी 3 दुनी 6. म्हणजे कितीही भयंकर प्रॉब्लेम जर आपल्याला दिसत असेल तर ॲडिशन सबट्रॅक्शनच्या केसमध्ये खूप इझिली तो प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करता येतो. तर हा झाला आपला प्युअर फ्रॅक्शनचा फॉर्मॅट ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये. आता आपण काही प्रश्न मिक्स फ्रॅक्शनचे पण बघूयात की मिक्स फ्रॅक्शनचे प्रश्न आपल्याला कशा प्रकारे सॉल्व्ह करता येतील आणि इझिली ते कसे सॉल्व्ह करता येईल. एक छोटंसं एक्झाम्पल मी या ठिकाणी मिक्स फ्रॅक्शनचं घेतलेलं आहे. बघा, 5 फॅक्टोरियल 1/6 प्लस 4 फॅक्टोरियल 1/3 प्लस 1 फॅक्टोरियल 1/12. आता बेसिकली हा प्रश्न जो आहे आपल्याला 2 वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये सॉल्व्ह करता येईल. आता जो पहिला आणि एकदम प्रायमरी लेवलचा पार्ट जो आहे तो असा आहे की आपल्याला या दिलेल्या मिक्स फ्रॅक्शनला 5 फॅक्टोरियल 1/6ला 4 फॅक्टोरियल 1/3ला आणि 1 फॅक्टोरियल 1/12ला आपण पाहिजे असेल तर, जरुरी नाही आणि ते करायचं पण नाही आपल्याला, पण एक फॉर्मॅट आहे तो आपल्याला माहीत असला पाहिजे
की ह्या मिक्स फ्रॅक्शनला आपण प्युअर फ्रॅक्शनमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकतो. मग कसं कन्वर्ट करायचं बघा, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की 6 पंचे 30 आणि 1 किती होतात 31. सो 31/6 प्लस 3 चौक 12, 12 आणि 1 किती होतात 13, 13/3 आणि प्लस 12 1 12, 12 आणि 1 किती होतात 13, 13/12 इक्वल टू वॉट. आता ह्या मिक्स फ्रॅक्शनला आपण प्युअर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट केलं, यांचा LCM जर बघितला तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी 12 मिळाला आहे. मग 6 दुनी 12 होता म्हणून 31 दुनी 62 प्लस 3 चौक 12 होता म्हणून 13 चौक 52 आणि प्लस 12 1 12 होतात म्हणून वरती 13 1 13. अशा प्रकारे आपण याची ॲडिशन करायची. 3 आणि 2 5 आणि 2 7 होतात, 6 आणि 6 12, 127/12. सो कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन आपल्याला या ठिकाणी भाग जात नाही आहे, तर तुम्ही याला असं पण म्हणू शकता 12 आणि 10 20 असे प्लस 7. सो 10 फॅक्टोरियल 7/12 असं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळालं. सो दिस इज द व्हेरी बेसिक काइंड ऑफ वे, प्रायमरी ट्रेडिशनल वे होता, ट्रेडिशनल पार्ट होता की हे प्युअर फ्रॅक्शन आपण अशा प्रकारे सुद्धा मिक्स फ्रॅक्शन आपण अशा प्रकारे सुद्धा सॉल्व करू शकतो. पण एक याच्यात जर बघितलं तर मी जनरली विद्यार्थ्यांना सांगताना सांगतो की हा वे शक्यतो आपण परीक्षेमध्ये यूज करायचा नाही आहे. सर परीक्षेमध्ये नेमका मिक्स फ्रॅक्शन सॉल्व करण्यासाठी कुठला वे यूज करायचा तो मी या ठिकाणी सांगतोय. बघा तेच एक्झाम्पल घेतो. 5 फॅक्टोरियल 1/6 प्लस 4 फॅक्टोरियल 1/3 प्लस 1 फॅक्टोरियल 1/12 असं जर आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इझिली. तर या ठिकाणी काय करायचं, यात प्युअर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट न करता पहिले पूर्णांकांची बेरीज वजाबाकी करून घ्यायची. बघा 5 आणि 4 किती होतात 9, 9 आणि 1 किती झाला 10. हे 10 मी घेतले. उरलेले फ्रॅक्शन 1/6 प्लस 1/3 प्लस 1/12 असे ब्रॅकेटमध्ये घ्यायचे. हा 10 ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड करा. यांचा LCM मिळाला मला 12. 6 दुनी 12 होता म्हणून 2, 3 चौक 12 होता म्हणून 4 आणि 12 1 12 होतात म्हणून 1. तर बघू शकता तुम्ही 10 फॅक्टोरियल 4 आणि 2 6 आणि 1 7/12. सो जेवढी मेहनत करून जे आपण हे काढलं होतं 10 फॅक्टोरियल 7/12 ते आपल्याला इथं इझिली मिळालं 10 फॅक्टोरियल 7/12. सो वाईल यू आर अटेम्प्टिंग द एक्झामिनेशन, जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये प्रश्न अटेम्प्ट करणार आहात तर हा वे बिलकुल यूज करायचं नाही. आपल्याला हा वे यूज करायचा आहे. पहिले पूर्णांकांची म्हणजे परफेक्ट नंबरचे ॲडिशन सबट्रॅक्शन वॉट एव्हर इज देअर ते करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर उरलेले जे कॅज्युअल अपूर्णांक आहेत किंवा फ्रॅक्शन्स आहेत त्यांना इक्वली सॉल्व करून नंतर अशा प्रकारे तो नंबर आपण या ठिकाणी प्रेझेंट करायचा आहे, हे लक्षात घ्या. सो दिस इज द मोस्ट अप्रोप्रिएट अँड द बेस्ट वे टू सॉल्व द मिक्स फ्रॅक्शन इन ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. ओके, सो अशा टाईपचे काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघूयात, म्हणजे प्युअर फ्रॅक्शन सोबतच मिक्स फ्रॅक्शनचे कॅल्क्युलेशन कसे करता येतात ते आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. अजून काही मिक्स फ्रॅक्शनचे प्रॉब्लेम आपण या ठिकाणी बघणार आहोत, तर बघूयात. बघा 7 फॅक्टोरियल 6/17 मायनस 5 फॅक्टोरियल 1/51. जसं की आता आपण ऑलरेडी सगळ्यांनी बघितलं होतं की आता आपल्याला पहिले प्युअर नंबरचं ॲडिशन सबट्रॅक्शन जो असेल तो पार्ट पहिले करून घ्यायचा. बघा 7 आणि 5, 7तून जर 5 गेले, कारण मायनस आहे, 7तून 5 गेले किती उरतात, तर नक्कीच या ठिकाणी 2 उरलेत. उरलेला जो पार्ट आहे 6/17 मायनस 1/51 तो मी या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये घेतला आहे. 2 जसेच्या तसे. 17 आणि 51चं LCM जर बघितलं आपण तर नक्कीच 51 मिळतो. 17 त्रिक 51 होतात म्हणून साइन त्रिक 18 झाले. मायनस 51 1 51 होतात म्हणून हा पण 1 झाला. तर सिम्पली आपल्या लक्षात आलं 2 फॅक्टोरियल 18तून 1 गेला किती उरतो 17, 17/51. तर तुम्ही याला असं पण म्हणू शकता की 2 फॅक्टोरियल 17/51 किंवा तुम्ही याला असंही म्हणू शकता की कसं म्हणू शकता 2 1 2 17 1 17 17 त्रिक 51. 2 फॅक्टोरियल 1/3 म्हणा किंवा 2 फॅक्टोरियल 17/71 म्हणा. कुठल्याही प्रकारचा ऑप्शन बेसिकली 99% केसेसमध्ये आपल्याला परीक्षेमध्ये अशाच प्रकारचा ऑप्शन दिलेला असेल. तर हा लक्षात ठेवा की 17 आणि 51ला अजून भाग जात होता म्हणून 17 1 17 17 त्रिक 51 झाला. 2 फॅक्टोरियल 1/3 असं याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. परत एकदा 4 आणि 2 हे 6 यांची ॲडिशन मी करून घेतली 6. त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये इथं काय उरला 3/7 आणि प्लस याला 2 1 2 आणि 2 7 14 असं जरी म्हटलं आपण तरी काहीही वावगं ठरणार नाही. 6 घेतले, 7 7 बेस सारखा आहे. 3 आणि 1 4 घेतला, याचं उत्तर मला मिळालं 6 फॅक्टोरियल 4/7 असं म्हणा किंवा 7 सकम 42 आणि 4 46/7 असं म्हणा. दोघांपैकी परीक्षेमध्ये कुठल्याही एका प्रकारचा ऑप्शन आपल्याला दिलेला असेल तर आपल्याला जसं आपण प्युअर फ्रॅक्शनमधून मिक्स फ्रॅक्शनमध्ये जातो तसं मिक्स फ्रॅक्शनमधून आपल्याला प्युअर फ्रॅक्शनमध्ये पण जाता यायला हवं. म्हणून 7 सकम 42 आणि 4 किती होतात 46/7. अशा प्रकारे हा प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो.
बघा 11 फॅक्टोरियल 1/13 प्लस 4 फॅक्टोरियल 2/26 मायनस 3 फॅक्टोरियल 3/39. मग सर आता 13, 26 आणि 39चं एलसीएम शोधत बसायचं का? नाही, मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की थोडंसं पॉझिटिव्हली या प्रश्नाकडे जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं की इट इज 11 फॅक्टोरियल 1/13 प्लस 4 फॅक्टोरियल बे 1 बे बे 13 26 असं म्हणा मायनस हे 3 जसेच्या तसे 3 1 3 3 13 39 होतात. ओके, आता बघा 11 आणि 4 15, 15तून 3 गेले, इथं उरलेत 12. ब्रॅकेटमध्ये काय उरतं सर? 1/13 प्लस 1/13 मायनस 1/13. तर बघा 1/13 1/13 तसे जातात. सो 12 फॅक्टोरियल 1/13 असं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळतं. किंवा 12 13 156 होतात. 156 आणि 157/13 ह्या दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपल्याला हा प्रश्न या ठिकाणी मिळू शकतो. दिस इज युअर मिक्स फ्रॅक्शन अँड ऑब्वियसली दिस इज युअर प्युअर फ्रॅक्शन. सो इट इज डिपेंड अपॉन द ऑप्शन्स विच हॅज गिवन इन दी एक्झामिनेशन. ज्या प्रकारचा ऑप्शन आपल्याला दिलेला असेल तो ऑप्शन आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचा आहे. आयदर 12 फॅक्टोरियल 1/13 और 157/13 हे दोघांपैकी आपलं कुठलं तरी एक आन्सर आपल्याला या ठिकाणी टिक करायचं आहे. प्रॉब्लेम नंबर 4 बघा. 4 मायनस 3 प्लस 2 मायनस 1 आहे. तर हे 4 आणि 2 6 झाले आणि हे 3 आणि 1 4 झाले. तर ह्या 6तून हे 4 जर गेले तर 2 उरतात. त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये मी काय घेणार? 1/2 मायनस 1/4 प्लस 1/8 मायनस 1/16. या सगळ्यांचा एलसीएम जर बघितला आपण तर तो नक्कीच कोण मिळतो आपल्याला? 16. बघा बे 8 16 होतात म्हणून इथं 8 घेतले, मायनस 4 चौक 16 होता म्हणून इथं 4 घेतले, 8 दुनी 16 होता म्हणून इथं 2 घेतले आणि 16 1 16 होता म्हणून इथे 1 घेतला. तर 8तून 4 गेले 4, 4 आणि 2 किती होतात? 6, 6तून 1 गेला किती उरता? 5. म्हणजे याचं उत्तर मिळतं 2 फॅक्टोरियल 5/16 असं याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं. बघा हे जर असं जरी केलं तुम्ही 8 आणि 2 10 होतात, 4 आणि 1 5 होतात, 10तून 5 गेले 5 उरले असं म्हणा. किंवा 16 दुनी 32 आणि 5 37/16 असं तुम्ही म्हणू शकता. दोघांपैकी कुठल्याही एका ऑप्शनमध्ये आपल्याला टाकता येईल. हे आहे मिक्स फ्रॅक्शन आणि हा आहे आपला प्युअर फ्रॅक्शन. सो दोन्ही केसेसमध्ये आपल्याला हे प्रश्न सॉल्व्ह केले जाऊ शकतात. बघा एक्झाम्पल्स जे आहेत, एक्झाम्पल तुमच्याजवळ ऑलरेडी जे विद्यार्थी आहेत आपले त्यांना ऑलरेडी आपण बुक्स मटेरियल जे आहे ऑलरेडी दिलेलं आहे, तुमच्याजवळ शीट्स अवेलेबल आहेत. तर ह्या टाईपचे बरेच प्रॉब्लेम तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायला मिळणार आहेत. तर आपण जास्त व्हिडिओमध्ये जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करून व्हिडिओ जास्त लेंदी न करता व्हिडिओ थ्रू फक्त आपण एक कन्सेप्ट जी आहे, प्रॉपर कन्सेप्ट जी आहे ती फक्त बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. कारण आपला हा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर आपल्याला मिनिमम वेळेमध्ये जास्तीत जास्त कन्सेप्ट कशा क्लिअर करता येतील त्याच्यावर आपला मेन फोकस आहे. अदरवाईज बाकी प्रॅक्टिस आपल्याला जी आहे ती जेन्युअनली करावी लागेल. जेव्हा ऑफलाईन लेक्चर्स आपले चालू होणार आहे तेव्हा आपण ती जास्तीत जास्त परत एकदा करून घेणारच आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला ॲडिशन अँड सबट्रॅक्शनच्या जे काही फ्रॅक्शन आहे त्या फ्रॅक्शनचे ॲडिशन सबट्रॅक्शन आपण कशा करू शकतो, 2 फॉर्मॅटमध्ये प्युअर फ्रॅक्शन आणि मिक्स फ्रॅक्शनमध्ये विथ साईन अलॉटमेंट, तो पार्ट आपण या ठिकाणी पुरेपूर बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला काही नेहमीप्रमाणे मी जसं सांगतो काही अडचणी असतील तर तुम्ही मला पर्सनली ते कॉल करून, टेलिग्राम करून किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही मला तुमचे ते डाऊट्स जे आहे तो वेळोवेळी या ठिकाणी मला विचारू शकता. त्याची काहीही अडचण नाही. आजच्या लेक्चरमध्ये आपण जो महत्त्वाचा पार्ट होता तो पार्ट म्हणजे फ्रॅक्शनमधला जो महत्त्वाचा पार्ट आहे ॲडिशन सबट्रॅक्शन. तर ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये एक प्री लेवलला जे काही क्वेश्चन्स विचारले जातात, ॲडिशन सबट्रॅक्शन या चॅप्टरचं जनरली वेटेज जे आहे ते क्लेरिकल लेवलला 2 ते 3 मार्क्स आहे. ऑफिसर लेवलला तुम्ही 1 मार्क्सचं कन्सिडर करू शकता. मेनली सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशनमध्ये आपल्याला हा पार्ट जास्तीत जास्त विचारला जातो. जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलमध्ये पण हा पार्ट आपल्याला विचारला जाणार आहे. रूट लेवलचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कशा प्रकारे सॉल्व्ह केले जातात ते क्वेश्चन्स आपण आपलं कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचं जे पुढचं लेक्चर आहे त्याच्यामध्ये बघणारच आहोत. पण तत्पूर्वी या कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होणं खूप जास्त गरजेच्या होत्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲडिशन सबट्रॅक्शन ऑफ द फ्रॅक्शन वेदर इट इज प्युअर फ्रॅक्शन और मिक्स फ्रॅक्शन कसे सॉल्व्ह करता येतील, त्यांचे साईन अलॉटमेंट कशा प्रकारे असतील, हा पार्ट आपण आज या ठिकाणी कव्हर केला आहे. या कंपॅरिझन ऑफ फ्रॅक्शन अँड अननोन व्हेरिएबलचं जे पुढचं लेक्चर आहे त्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन हे फ्रॅक्शन्समध्ये कसे सॉल्व्ह करायचे, मग ते प्युअर फ्रॅक्शन असतील किंवा मिक्स फ्रॅक्शन असतील, तो पुढचा पार्ट किंवा पुढचं जे लेक्चर आहे ते आपल्याला अपकमिंग जो व्हिडिओ आहे आपला त्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल की मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन विथ साईन अलॉटमेंट आपल्याला कसे सॉल्व्ह करता येतात इन फ्रॅक्शन. आणि
याच्याशी रिलेटेड असलेलं जर आपलं कंपॅरिझन व्हेरिएबल जर राहिलेलं जे लेक्चर आहे ते लेक्चर पण आपलं पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या अपकमिंग लेक्चर्समध्ये येणार आहेत. सो काय म्हणता येईल ना, आपलं एकदम प्रॉपर असं लक्ष या सगळ्या व्हिडिओजवर असू द्या. एकही व्हिडिओ या ठिकाणी मिस करू नका, कारण मॅथमॅटिक्सचा पार्ट असा असतो की जर तुम्ही एखादं लेक्चर जर मिस केलं तर नक्कीच तुम्हाला पुढचं लेक्चर समजायला खूप जास्त अवघड जाईल, कारण डिपेंडंट चॅप्टर असतात. ओके. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढं शक्य होईल मला तेवढा मी प्री लेवल आणि मेन्स लेवलचा पण पार्ट या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. लवकरच आपण मेन्स लेवलचा जो पार्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा जो चॅप्टर आहे पर्सेंटेज, तर पर्सेंटेजचा चॅप्टर आपण मेन्स लेवलमध्ये चालू करणार आहोत की आपल्याला पर्सेंटेज कशा प्रकारे कॅल्क्युलेट करता येतील. हा सर्व पार्ट आपण हळूहळू कव्हर करणार आहोत. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं चॅप्टर तुमचं मिस झालं असं होणार नाही. प्रत्येक गोष्ट मी व्हिडिओ लेक्चरद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहे. तुमचाही सपोर्ट तुमच्या बाजूने असू द्या. व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघत चला, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये खूप मेहनत करून आम्ही या गोष्टी तयार केलेल्या असतात, त्या फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. सो व्हिडिओ जी सुरुवात झाली तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. पॉईंट टू पॉईंट ज्या काही गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, ज्या कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याच्यावर प्रॉपर असा हा फोकस ठेवा, त्याचं रिव्हिजन करा, त्याची प्रॅक्टिस करा, तेव्हाच तुम्हाला त्याच्यामध्ये परफेक्शन मिळेल. आणि ॲज सून ॲज पॉसिबल जे स्वप्न तुम्ही बघितलेलं आहे ते स्वप्न तुमचं लवकरच या ठिकाणी साकार होईल अशी एक अपेक्षा आपण या ठिकाणी मग कन्सिडर करू शकतो जर मेहनत केली तर. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये परत एकदा आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पुन्हा लवकरच भेटूयात. तुमच्याच यूट्यूब प्लॅटफॉर्म, तुमच्याच यूट्यूब चॅनल साकार एज्युकेशन, जिथे नक्कीच तुमची स्वप्न साकार होतील. धन्यवाद.